दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं। एकीकडे फराळाचा आस्वाद घेतला जातो तर दुसरीकडे फटाक्यांची आतषबाजी होते। मात्र हेच फटाके फोडताना अनेकदा दुर्घटना देखील घडतात। या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्ष राहावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेसह अग्निशमन दलानंही केलंय। त्याचबरोबर दुर्दैवानं आग लागणं किंवा तत्सम प्रकारची दुर्घटना घडली तर त्यासाठी आपत्कालीन हेल्पलाईन नंबरही अग्निशमन दलाकडून जारी करण्यात आलाय। या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। दिवाळी दरम्यान दरवर्षी आगीच्या घटना घडतात, त्यामुळे महानगरपालिका व अग्निशमन दलातर्फे नागरिकांना वेळोवेळी सण योग्यरित्या साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केलं जातं। यंदाही उत्सवादरम्यान फटाके फोडताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय। इमारत व जिन्यावर तसंच टेरेसवर फटाके फोडू नयेत। फटाके पेटवण्यासाठी आगकाडी किंवा लायटरचा वापर टाळावा। झाडं, ओव्हरहेड विद्युत तारा किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत। खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या, दिवे लावू नयेत। विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनांजवळ, वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत। त्याचबरोबर घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोषणाई करताना टेक्निशियन्सची मदत घ्यावी। तसंच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार म्हणजेच ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घ्यावी आदी सूचना पालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत। दरम्यान दिवे लावताना व फटाके फोडताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असंही आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले। अनेकदा फटाके फोडताना आगीची घटना घडते, अशा वेळी तत्काळ 101 किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक 1916 वर संपर्क साधावा असं आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आलंय। त्यामुळे दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी अवतीभोवतीच्या पर्यावरणाचाही सजगपणे विचार करावा, तसंच ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी।